फलटणकर नमस्कार. 20 डिसेंबरची फलटण नगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांना तर माहित आहे. 9 वर्षानंतर होणारी, तब्बल 9 वर्षानंतर होणारी, अतिशय प्रतिष्ठेची असणारी, संघर्षाची, अस्तित्वाची असणारी ही लढाई फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदाच असं होत आहे की राष्ट्रीय नेते फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फलटणमध्ये येत आहेत. याच्यावरून तुम्हाला सर्वांना अंदाज आला असेल की फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत कशी रंगत आलेली आहे. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले. परत उद्या 2 दिवसामध्ये आपले हे येणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. परत भाजप एकनाथ शिंदे त्यानंतर भाजपाचे काही नेते येणार आहेत, शिवसेनेचे काही नेते येणार आहेत, असं आम्हाला समजलं. हरकत नाही. पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3 मधील असणारे सिद्धार्थ दत्ता आयवळे, एक उच्च शिक्षित तरुणाच्या अपक्ष उमेदवारीबाबत आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी कोणती प्रेरणा, कोणतं ध्येय, कोणत्या समस्या घेऊन ते आपल्या प्रभागातून उभे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. सर नमस्कार. नमस्ते. आपली ओळख कशी करून द्या. माझं नाव सिद्धार्थ दत्ता आयवळे, गाव फलटणच. माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण फलटणमध्ये झाले 12वी पर्यंत. 12वी नंतर मी पुण्याला डिग्री केली माझी आणि डिग्री नंतर मी UKला 1 वर्षामध्ये MBA माझं पूर्ण केलं. आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्या व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये म्हणजे माझ्या उपक्रमामध्ये मी सहभागी झालो. म्हणजे प्रबुद्ध इंटरनॅशनल नावाची कंपनी आहे. त्या माध्यमातून मी इंग्लंड, युरोपमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवतो. त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप स्कीम्स किंवा बँकेच्या लोन स्कीम्स मिळवून देऊन अनेक विद्यार्थी आज आपल्या माध्यमातून परदेशी स्थिर झालेले आहेत, तिथे नोकरी सुद्धा करत आहेत. हे तुमचं कार्य हे त्यांनी त्यांच्या प्रोफेशनलची म्हणजे व्यावसायिकतेची ओळख करून दिली. असे व्यावसायिक, तरुणाशी निगडीत असणारे व्यावसायिक त्यांनी आता नगरपालिकेची उमेदवारी आपण अपक्ष म्हणून घेतली ना? नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपक्ष बोललो. आता ते आपण कोणता पक्ष म्हणले तुमचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून मी उमेदवार आहे, प्रभाग 3चा प्रभाग. तर राष्ट्रवादी, मला एक प्रश्न विचारायचा, आपण राष्ट्रवादी पार्टीकडूनच का उमेदवारी घेतली? 2-3 गोष्टी आहेत खरं तर या प्रश्नाच्या. एक तर फलटण नगरपालिकेची ही निवडणूक यावेळेस पहिल्यांदा मला वाटतं मीडियामध्ये आली. म्हणजे फलटण एक छोटा भाग आहे, ग्रामीण भाग आहे आणि कधी फारशा बातम्या मेन स्ट्रीम मीडियाला आम्ही आजपर्यंत पाहिल्या नव्हत्या. परंतु ही निवडणूक येते याला हाईप जास्त मिळालेला आहे मीडिया, अगदी उपग्रह वाहिनीपर्यंत बघ. अगदी अगदी अगदी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अप्रिशिएट करतो, म्हणजे आम्ही पॉझिटिव्हली घेतोय. आणि त्यासाठी म्हणून 2 टाईपचं उत्तर आहे. एक तर सगळे पक्ष ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरतात ते आपापले उमेदवार येतात. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पार्टीकडून मला उमेदवारीसाठीचे निमंत्रण आलं आणि मी ते स्वीकारलं. मला निवडणूक लढवायचीच होती आणि मला पुढून निमंत्रण आल्यावर मी का नाकारू? एक राष्ट्रीय पक्षाकडून जर आपल्याला संधी मिळत असेल तर ती संधी आपण का नाकारावी? आणि तो हे असा पक्ष आहे की जो अतिशय व्यवस्थित 30-40 वर्ष या देशामध्ये काम करतोय, विशिष्ट राज्यामध्ये काम करतोय. या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते या देशाचे कृषी मंत्री आले 3 टर्म. सो ही एक मोठी संधी आहे माझ्यासारख्या युवक उमेदवारासाठी आणि म्हणून मी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. दुसरी गोष्ट, सध्या जे संविधान आणि वेगवेगळ्या दोन्ही बाजूनी नारे लागतात. एक पक्ष म्हणतो की आम्ही संविधान बदलणार आहोत, दुसरे म्हणतात आम्ही बदलूच देणार नाही. असं काहीच मला वाटत नाही. रिअलिटीमध्ये काय हे सगळं काय म्हणू आपण, मॅन्युफॅक्चर्ड आहे किंवा कृत्रिम आहे. हा राजकारणाचा भाग आहे. राजकारण म्हणून आपण टाळतो, मला वाटतं हे कृत्रिम आहे. हे लोकांना फसवण्याचे एक काय म्हणून ट्रिक्स आहेत. आणि माझ्या उमेदवारातून मला हेच सांगायचे की कोणी संविधान बदलू शकत नाही आणि बाकी कोणीतरी मसिहा म्हणून तो वाचवायला असं करण्याची काही गरज नाही. संविधान हे शाश्वत आहे, ते कालानुरूप बदलतं आणि आपल्या सर्वांच्या अधिकारांचं आणि हक्काचं रक्षण करतं. म्हणून मी या पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली. आपल्या उमेदवारीबाबत काय सांगाल? नागरिकांच्या हक्कासाठी का आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण उमेदवारी घेतली? थोडं अगदी स्पष्ट विचारतो. फार सुंदर प्रश्न आहे. मला अपेक्षा होती हा प्रश्न कोणीतरी विचारावा आणि तुम्ही विचारलं, थँक्यू. प्रतिष्ठेसाठीची उमेदवारी हा एक असा काय म्हणून कन्फ्युज करणारा मुद्दा आहे म्हणजे ऐकायला. परंतु प्रतिष्ठेसाठीची उमेदवारी नाहीये. मला सांगा, एक उमेदवार निवडणूक जिंकतो किंवा हरतो, मग जिंकलेल्या उमेदवाराने आजपर्यंत मागच्या 30-40 वर्षात काय नवीन केलं आणि हारलेल्या उमेदवाराचं काय नुकसान झालं, असे 2 टाइप्स आहेत.
मी माझ्यासाठीचा विचार केला तर माझ्यासाठी असंही काही नाही की मी निवडणुकीसाठीचा विचार केला तर माझ्यासाठी असंही काही नाही की मी निवडणूक लढवलीच पाहिजे आणि मी निवडणूक जिंकलीच पाहिजे. परंतु मी जर आज निवडणूक लढवतोय तर मी जिंकण्यासाठीच लढवतोय. आणि ज्या पद्धतीने मला लोकांचा प्रतिसाद मिळतोय मागच्या जशी निवडणूक म्हणजे आता एक महिना होता, ऑलमोस्ट एक महिना झाला, 17 तारखेला आम्ही फॉर्म भरले होते. तर हा जो काही कालावधी ह्या मिळालेला आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची जी संधी मिळाली, त्यातून लोकांनी खूप अप्रिशिएट केलं की बाबा आम्हाला एक नवीन चेहरा मिळतोय. आणि त्यामुळे मी लोकांचा पण आभार आहे. एक पॉझिटिव्हिटी वाढत जाते, डॉट्स वाढत जातात, पॉझिटिव्हिटी वाढत जाते. त्यामुळे एक उत्साह आहे, लोकांमध्ये आनंद आहे आणि मला माझ्या विजयाची त्या निमित्ताने खात्री वाटते आता. आपणास विजयाची खात्री असो. येस. ठीक आहे, मग आपण विजयी झालात, फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेवक झालात, तर फलटणकर ऐकताय, काय सांगाल? नक्कीच, जसं मी माझ्या जाहीरनाम्यात सुद्धा सांगितलं होतं, माझं बेसिक मी फार अवघड बोलत नाही सर. मला असं म्हणायचं की शिक्षणातून होणारी प्रगती आणि प्रगतीतून होणारा बदल ही ती सूत्री घेऊन मी चाललोय. सगळ्यात पहिले मला शिक्षणावरती काम करायचंय. या शहरामधल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी कशी मिळेल, परदेशी जाण्याची संधी कशी मिळेल, त्यासाठी त्या क्षेत्रात काम करत ते माझं कामच आहे. हा माझा पहिला आहे. शिक्षणातून प्रगती कशी साधता येईल हा माझा दुसरा अजेंडा आहे. मग ह्या युवकांना शासकीय योजनांमधून कसं अर्थसहाय्य होईल, त्यातून त्यांचे कसे उद्योगधंदे येतील, किंवा हे तरुण जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा प्रायव्हेट जॉब्सचे प्रयत्न करतायत, अशांसाठी कशी संधी क्रिएट करता येईल. आणि तिसरं, ह्या निर्माण झालेल्या संधीतून पूर्ण तरुणाचं कुटुंब असेल आणि एकंदरीत समाजाचं उत्थान कसं होईल, अशा सोप्या त्रिसूत्री घेऊन मी उतरलेलो आहे. आता आपण बोललं समाजाचं उत्थान, तर तुमचा असणारा प्रभाग, तुम्हाला शहराची संपूर्ण ओळख आहे आणि तुमच्या पाठीमागे अगदी लोकप्रतिनिधीमधून जे आपले तुमचे पिताश्री आहेत, त्यांना दत्ता सर म्हणतात, दत्ता सर आहे, ते सुरुवातीला नगरसेवक होते ना काहीतरी, अगदी ते तुम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे. तर आता तो काळ बदललाय, पण आता तुमचा प्रभाग आणि तुमच्या शहरासाठी उत्थानाबाबत काय सांगा? नक्कीच, म्हणजे माझे वडील नगरसेवक होते, हे संस्कृत आहेच. आणि त्यांच्या नगरसेवकाच्या कालावधीत त्यांनी या मंगळवार पेठेसाठी विशेषतः एक आदरानं त्यांना दत्ता सर म्हणायचे, आडनावाने कोणी ओळखत होतं, त्याचं कारण काय होतं मला सांगाल? एकतर ते प्राथमिक शिक्षक होते आणि एक वेगळे प्राथमिक शिक्षक की त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीत आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. आपण वाचण्यासारखा एक प्रोजेक्ट त्यांनी राबवला की जो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आज कर्नाटक आणि इतर राज्यात सुद्धा तो शिक्षणामध्ये वापरला जातो. असं त्यांचं कार्य. हा, म्हणून त्यांना एक सर. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सामाजिक बदलासाठी मंगळवार पेठेमध्ये अख्खा त्यांचा आयुष्य दिलेला आहे. मग आता या प्रभागात तो बदल तुम्ही पुढे ठेवणार चालू? नक्कीच, हा प्रभाग थोडासा वेगळा आहे. मंगळवार पेठेचा अतिशय छोटासा भाग या प्रभागामध्ये आहे. मी प्रभाग 3 मध्ये, प्रभाग 3 अ मधून मी निवडणूक लढवतोय. त्याच्यामध्ये एक 40% जो भाग आहे हा मंगळवार पेठेचा आहे आणि उर्वरित 60% भाग जो आहे तो रविवार पेठेचा आहे. आणि हा एक असा आपण आता आयताकृती म्हणूया, फार फार तर असा मोठा भाग, अगदी शिवाजी वाचनालयापासून ते अखेर रस्ता किंवा फार फार तर पुणे हायवे, असा हा लांबट किंवा असा आयताकृती हा भाग आहे. त्याच्यामध्ये रुंदीला छोटा आहे परंतु लांबीला मोठा आहे. याच्यामध्ये समाजाचे वेगवेगळे घटक त्या 3 नंबर मध्ये आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. हे ह्या प्रभागाचं एक सौंदर्य आहे, हे सौंदर्य आहे, हे वैशिष्ट्य आहे. आणि इथं काम करण्याची संधी आहे जास्त. उलट मी असं म्हणेन की हे एक चॅलेंज आहे विच इज हॅज टू बी टेकन, की घ्यावंच लागेल आणि ते चांगलं आहे. आणि ते टेकन बोलताय आपण, हॅज टू बी टेकन नंतर ह्याच्यासाठी वेगळं वैशिष्ट्य किंवा वेगळी तुमची भूमिका विकासाची काय असेल? नक्कीच, जसं मी मागाशी सांगितलं, युवकांसाठी रोजगार हा पहिला अजेंडा आहे, महिला सुरक्षा आहे किंवा महिलांसाठी सुद्धा ज्याला अपलिफ्टमेंट आपण म्हणतो तेव्हा आहे. त्याचबरोबर मूलभूत सोयी सुविधा आहेत. त्याच्यासोबतच आता अनेक विद्यार्थी, विशेषतः फलटणमध्ये एक ट्रेंड आलेला आहे, आपल्याकडे ट्रेंडनुसार विद्यार्थी आणि युवक फिरत असतात. आता ट्रेंड काय, स्पर्धा परीक्षा. मग मुलं काय करतात की स्पर्धा परीक्षा अभ्यासिका लावतात. झालंय असं की ह्या गावामध्ये अभ्यासिका जागा विकत घ्यावी लागते, म्हणजे भाड्याने तिथं मुलं दर महिना फी भरतात. असं का की मोठी उणीव सांगतायत बघा, हे उमेदवार मोठी उणीव सांगतायत फलटणकर. इलेक्शन म्हणून पाहू नका निवडणूक, आपल्याला निवडणुकीच्या अनुषंगाने समस्या, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव पाहता येतोय.
हे फार महत्वाचं आहे. बोला सर. हा, अगदी उणीव आहे, पण मला अशा कोणाच्या चुका नाहीत काढायच्या. परंतु ही बाब आहे की विद्यार्थ्यांना इथं चुका नाही, ही वस्तू तिथे आहे का सर मला हो, सांगा. आहे ना. मोफत अभ्यासिका देता येणार तिथे आहे का सर मला हो, सांगा. आहे ना. मोफत अभ्यासिका देता येणार नाही का नगरपालिकेला? देऊ शकतो. एवढी मोठी यंत्रणा आहे. हा. नगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, ते शाळांमध्ये सुरू करू शकतात, नवीन इमारती उभ्या करू शकतात. पण हे करण्याची इच्छाशक्ती आणि विजन असलेले लोक त्या नगरपालिकेत गेले पाहिजेत. ते गेली तरच हे शक्य आहे. हा असे एक छोटा छोटा भाग आहे. मूलभूत सुविधा, आता मूलभूत सुविधा तुम्ही गल्लीतून फिरा, मेन रोडला तुम्हाला लाईट्स आहेत, गल्लीमध्ये काय परिस्थिती आहे? तिथं सोलार दिवे लावता येणार नाही का? बरं, नगरपालिकेवर कोणताच आर्थिक ताण त्यांनी पडणार नाहीये. सोलार लॅम्प एकदाच बसवायचे आहेत तुम्हाला. गल्लोगल्ली तुम्ही लाईट्स देऊ शकता. लोकांचा खर्च कमी करायचा आहे. विशेषतः कोरोनानंतर जी आर्थिक परिस्थिती बदलली सगळीकडची, इथले लोक, इथला माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त लघु व्यापार आहे. ह्यांचा व्यापार चालतो का? ह्यांचे उद्योग चालतात का छोटे छोटे छोटे? नाही, त्याचा परिणाम खूप कमी झालेला आहे. सगळ्या त्यांचा आकडेवारी कमी झालेली आहे. मग यांच्यासाठी आर्थिक बचत करण्यासाठी इतर काय उपाययोजना आपल्याला राबवता येईल का? इथं एक घटक आहे, पुरुष नगर आहे, मातंग वस्ती आहे, प्रत्येक जाती धर्माचे लोक, कुंभारटेक आहे, सगळे इथं आहेत. किंवा वही समाजाची मोठी रस्ते आहेत, बुरुड गल्ली या ठिकाणी आहे. मग या सगळ्या लघु कारागिरांसाठी काय? नगरपालिकेतून आपल्याला नक्कीच 100% तगडी उपाययोजना करता येईल. आणि कुठलं नवीन असं काही कुदळ घेऊन खांदायची गरज नाही. असलेले रिसोर्सेस वापरायचे. मग अशी काही रिसोर्सेस आपल्याला माहित आहे? नक्कीच. सांगा, 2-3 कळूद्यात फलटण करा. लघु कलेला आपण जागतिक बाजारपेठ देऊ शकतो. हा. त्याच्यासाठी काही जास्त फारसं करावं लागत नाही. डिजिटल मार्केट तुम्हाला ओपन करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचे, त्यांच्या कलेला प्रेझेंट करायचे. बेसिकली कलेला प्रेझेंट केलं की लोक स्वतःहून अप्रिशिएट करतात. आणि यासाठी असं काही मोठे चॅनल काही हे करण्याची गरज नाही वेगळं आपल्याला. काही ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्याचा योग्य वापर करणं इतकं सिंपल आहे. याच्यामध्ये होतं कसं की पॅटर्न होतो किंवा एक पठडीचा रसा तयार होतो. मग लोक तो रस्ता सोडून जायला तयार होत नाहीत. म्हणजे तुम्ही बघाल की ह्या इलेक्शन मध्ये जसं फलटणचं नाव येते तसं शिक्षणाचा मुद्दा जोमान्यात येतोय पुढं. अनेक लोक शिक्षणाबद्दल बोलतात. मग याच्या आधी बोलायला का नको होतं? बोललं पाहिजे. आज बोलतायत, स्वागत आहे. उद्या पण बोला, नेहमी बोला, कारण शिक्षणाचे बदल होते. एज्युकेशन पहिली पायरी आहे, ती शेवटची पायरी नाही. त्या पहिल्या पायरीचा वापर करून आपल्याला फलटणमध्ये सकारात्मक बदल घडवता येईल. आणि त्याच्या निमित्तानं फलटणचं पूर्ण अर्थकारण सुद्धा बदलू शकेल. मी सुरुवातीला ज्यावेळेस माझी उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेस मी माझं सांगितलं होतं मी का उभा राहतोय. आज भारत सरकारने परदेशी गुंतवणुकीचा मोकळा रस्ता केलेला आहे. आणि या निमित्तानं जगभरातल्या ज्या टॉप रँकच्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या उत्सुक आहेत भारतामध्ये यायला. बरं, एखादं कॉलेज, एखादी युनिव्हर्सिटी ज्यावेळेस तुमच्या देशामध्ये येते ते एकटे बिल्डिंग बांधून येत नाही, फक्त ते एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम चेंज करते. तुम्हाला अशा युनिव्हर्सिटी फलटणला आणता येतील का? अवघड आहे का त्यात काय? जर सरकार तुम्हाला देते ऑलरेडी, केंद्र शासनाने तुम्हाला जर रस्ते उघडे केले, पण तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे की अशा युनिव्हर्सिटीने अप्रोच होणं आणि त्यांना इन्व्हाइट करणं की या हे माझ्याकडे स्पेस आहे. नगरपालिकेच्या निमित्ताने आपण हे करू शकतो आणि परकीय चलन या देशात आणू शकतो, रोजगार निर्मिती करू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करू शकतो. थांबवतो. मंडळी, प्रभाग क्रमांक 1, 2, 3 याकडे ज्या नजरेनं पाहिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची युवक तिथं दिसत आहेत, पण एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभाग क्रमांक 2, 3 मध्ये असणारं दिसून येतंय का? हे कॉमेंट्समध्ये मला जरूर सांगायचंय. कारण आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण आणि सामाजिक एकतेच्या दृष्टीने आपल्याला ते फार महत्वाचं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं सर्वांचं मत आहे. तर आता त्याच बाबतीत आपण परत सरांच्याकडे येऊया. सर, काय सांगाल? मी आता काही बोललो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्की. सामाजिक एकतेबद्दल सांगा. सामाजिक एकता, या गावाने सामाजिक एकता पूर्वीपासून जपलेली आहे. इतिहास आहे आपल्या, आपलं सांस्कृतिक गाव आहे. अगदी 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 शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब या गावात आलेले आहेत. हो. आणि त्याबद्दल काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथे कुठेतरी आले होते, त्यांचं स्मारक आहे, त्याबद्दल काय सांगाल? 23 एप्रिल 1939 ला बाबासाहेब आले होते. अतिशय अभिमानाचे आणि गर्वाचे. 23 एप्रिल 1939. तत्कालीन जे राजे होते फलटणचे त्यांनी मोटारीने बाबासाहेबांची मिरवणूक काढली. आज मंगळवार पेठेमध्ये बाबासाहेबांचं स्मारक, त्यावेळी आपलं संस्थान असेल बघा फलटण. अगदी अगदी. आणि मागचे 10-12 वर्ष आपण सर्व समाज म्हणून किंवा मिळून इथं आंबेडकरी प्रजा परिषदेचं आयोजन करतो. दरवर्षी ती असते, चालू आहे आपल्या फलटण. अजून एक त्याची एक गोष्ट आनंदाची तुम्हाला सांगतो. इन ऍडिशन टू दॅट, या प्रजा परिषदेतून भीमस्फूर्ती पुरस्कार दिला जातो. मागच्या 10 वर्षापासून हा भीमस्फूर्ती पुरस्कार दरवर्षी आम्ही लंडनमध्ये देतोय.
म्हणजे फलटणमध्ये सुरुवात झालेला हा पुरस्कार आज लंडनमध्ये डिस्ट्रीब्युट होतोय. खरोखर हे अजून एक कौतुकास्पद achievement बाब आहे. आहे बरं का आपल्या फलटणच्या बाबतीत. आणि असे युवक इथं आहेत, पण हे काय होतं, झाकले जातात. ते जर असे नगरसेवक म्हणून कर्तृत्वात आले ना, तर नक्कीच वेगळी ओळख होईल समाजाच्या या युवकांची. सर सांगा अजून काय तुम्हाला बोलायचं. नक्कीच भरपूर बोलण्यासारखे खूप सारे विषय आहेत, परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं बोलायचं झालं तर एक खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आहे. सर्व उमेदवार मिळून अतिशय गोडी गुलाबीने प्रचार करत आहेत, आपापल्या क्षमतेप्रमाणे करत आहेत. मी सुद्धा त्यामध्ये आहे. आणि एक पॉझिटिव्ह वातावरण, त्यात मीडियाने थोडंसं आमच्याकडे लक्ष दिलं की अजून थोडंसं आमच्या अंगावर बांस वाढतं, अजून आम्हाला बरं वाटतं की चला समबडी इज गिव्हिंग अस अटेन्शन. आणि त्यामुळे आनंद आहे. आणि सर्व नागरिकांनी या निमित्ताने, नागरिक सुद्धा खुश आहेत की आपलं गाव टीव्हीवर दिसतंय. फक्त चांगल्या गोष्टी दाखवा अशी आमची विनंती आहे. जास्तीत जास्त प्रसार माध्यमांना तुमची विनंती आहे. अगदी अगदी प्रसार माध्यमांना या निमित्ताने मी करतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या सगळीकडेच घडतात, त्याच्याविषयी आपण जास्त न बोलता सकारात्मक गोष्टीवर बोलूया. आणि या निवडणुकीमध्ये अनेक तरुण उमेदवार आहेत, जुने अनुभवी लोक सुद्धा आहेत. आणि ह्या सर्वांना मिसळून कसं चांगलं काम फलटण नगर परिषदेच्या निमित्तानं ह्या गावासाठी करता येईल असाच मानस आपल्या सर्वांचा आहे. आणि माझा सुद्धा तोच मानस आहे. आपण प्रचारादरम्यान आपल्या प्रभागात फिरत असाल, मतदारांच्या समस्या आणि मतदारांचा कौल. आपण प्रचारादरम्यान आपल्या प्रभागात फिरत असाल, मतदारांच्या समस्या आणि मतदारांचा कौल आपल्याबद्दल काय आहे थोडक्यात सांगा. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की मतदारांचा कौल हा मतदानाच्या दिवशी कळेल, परंतु लोक जे चर्चा करतात, मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं लोकांनी फार उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं. लोक आनंदी आहेत की आपल्याला एक चांगला उमेदवार मिळतोय. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणले की तुम्ही यायला उशीर केला, तुम्ही आधी आला पाहिजे होता. तर कसं होतं, आधी नंतर काय असो, आज आपण आलेलो आहोत आणि लोक स्वागत करतायत, ही माझ्यासाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं येणारी जी निवडणूक आहे 20 तारखेला, त्यामध्ये निश्चित लोक तुतारी माझं चिन्ह आहे, तुतारी समोरचं बटन दाबून मला मताधिक्य देतील. आपला विजय निश्चित आहे अगदी असं म्हणताय. हो, लोकांवर सगळी निवडणूक आहे. विजयाचा गुलाल का भंडारा? भंडारा आता चालू आहे, भंडारा कळाला ना. अगदी अगदी अगदी. विजयानंतर भंडारा आहे का तुमचा? नक्कीच सर्व धर्माची लोक माझ्याकडे आहेत. भंडारा नक्कीच असेल, विजयाचा गुलाल देखील असेल. अजून ज्यांना जो रंग आवडेल सर्व रंग आपण मिसळूया. आणि सर्व रंग मिसळून ही नगरपालिका ताकदीने कशी चालवता येईल, लोकांसाठीही कशी काम करेल, याच्यासाठी आपण काम करूया. भंडारा बोलण्याचा उद्देश माझा वेगळा होता. जो भंडारा आता चालू आहे ना, अगदी अगदी. कसं त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? त्यांचं भंडारा घालतो ना आपण, भंडारा कळालं. सातारकरांना माहिती आहे, सगळ्या सातारा जिल्ह्यात भंडारा आपला असतो, देवाचा जसा असतो तसा. आता ह्या लोकशाहीच्या उत्सवाचा भंडारा, लोकशाहीचा उत्सव पार पडायच्या अगोदरच चालू आहे. त्या भंडाऱ्याबद्दल काय सांगाल? योग्य की अयोग्य आहे? कसं होतं सर की निवडणुका आहेत आणि लोकांमध्ये शेवटी लोक किंवा उमेदवार हे कुठे नवीन नसतात. उमेदवार सुद्धा लोकांमधूनच पुढे आलेला एक माणूस असतो, एक चेहरा असतो. आणि लोक भावना घेऊनच तो पुढे येतो. तो काही त्याची स्वतःची आयडियोलॉजी वेगळी अशी उत्पन्न करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या लोकभावनेचा आदर करून मात्र ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचाच आपण स्वीकार करावा. कुठलाही गैरप्रकार घडू नये, कुठल्याही मतदाराला आमिष दाखवून छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत असंच आमच्याही मनात आहे आणि लोकांच्याही मनात आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपण थोडंसं नाकारून सकारात्मक गोष्टी पुढे नेऊन जास्तीत जास्त लोकांनी या निवडणुकीत सहभागी व्हावं असं मला वाटतं. अजून मला असं विचारावं वाटतं की दोन तुल्यबळ लढतीत आपण एवढं मोठ्या धाडस केलंय आत्मविश्वासाने, तर त्या आत्मविश्वासाच्या अनुषंगाने त्या तुल्यबळ लढतीत आपलं वादळ कुठपर्यंत पोपावेल? अगदी विजयाचं वादळ. अगदी 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 विजयाचं वादळ, विजय 100% आपला होईल. दोन लढती हा शब्दच मला मुळीत ग्रॅमॅटिकली चुकीचा वाटतो. पण हरकत नाही, बोला. कारण ठीक आहे ना की दोन मोठ्या शक्ती आहेत आणि तिसरी शक्ती आपण जरी वाहिली लहान असू पण अनुभवाने आपली शक्ती देखील मोठी आहे. कारण माझ्या विरोधात जे 2 उमेदवार आहेत आणि आणखी 2 अशा माझ्या 3 मध्ये पंचरंगी लढत आहे. एकूण आम्ही 5 उमेदवार आहोत. सर्वात जास्त उमेदवार बहुतेक तुमच्याच. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की असं कोणीही खूप जास्त किंवा इम्बॅलन्सिव्ह असं कोणी मला वाटत नाही. सगळे आपापल्या ताकदीने लढत आहेत. आणि मैत्रीपूर्ण लढत आहे का अटीतटीची? कसं आहे? अटीतटीची म्हणा, मैत्रीपूर्ण लढा, प्रत्येक जर आपल्या विजयासाठी लढतो. मी माझ्या विजयासाठी लढतोय आणि मला खात्री झाली ज्यावेळेस मी लोकांमध्ये फिरलो त्यावेळेस मला खात्री झाली की अरे हे तर खूप चांगलं आहे आपल्यासाठी, आपण योग्य दिशेने चाललो आहोत.
आणि निश्चित आपला विजय होईल. ही दुरंगी लढत नाही आहे. ज्या वॉर्डात जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांमध्ये तुल्यबळ लढती आहेत. त्याच्यामुळे जर असा कोणामध्ये गैरसमज होत असेल तर ते फार चुकीचं आहे. विशेषतः मी माझ्या वॉर्डाबद्दल बोलायचं झालो तर निश्चित लोकांचा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून मला असं वाटतंय की निश्चित माझा विजय आहे. एक थोडक्यात छोटासा प्रश्न आहे. तुम्हाला समजलेल्या मतदारांच्या समस्या, त्या समस्याचं निराकरण आपण विजयी उमेदवार म्हणून नगरसेवक झाला तर किती तुमचं योगदान असेल ते सांगा. नक्कीच. ज्यावेळेस मी लोकांपर्यंत अप्रोच होतोय, लोक मला म्हणतात की नगरसेवक येतो आणि पुन्हा 5 वर्षांनीच येतो. त्याच्यावर जो मधला काळ आहे 4 वर्ष 11 महिने तो दिसत नाही. तर त्यासाठी एक छोटीशी एक सुंदर रचना मी केली की मी माझ्या वॉर्डचे सब डिव्हिजन्स केलेत आणि मी तिथला एक 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 प्रतिनिधी मी हे करतोय, हायलाइट करतोय की ज्याने त्या भागामधल्या सगळ्या गोष्टी हायलाइट करून किंवा त्या भागातल्या सगळ्या समस्या एकत्र करून आपल्याला त्या सोडवते. शेवटी बघा, एक नगरसेवक किंवा एक माणूस काहीच बदलत नाही. हे एक टीम वर्क आहे आणि ह्या टीम वर्क साठी हे टीम म्हणून जर केलं तर सॉल्व्ह होतील. लोकांच्या बेसिक समस्या असतात सर, म्हणजे मूलभूत समस्यांच्या जोडीला इतर सगळ्या गोष्टी आपल्या विचारपूस करणारे लोक पाहिजेत, असंच लोकांची अपेक्षा आहे. लोक काही जादाचं मागत नाहीत. लोक कष्टाळू आहेत, लोक प्रामाणिक आहेत. इथला प्रत्येक मतदार अत्यंत खरंच प्रामाणिक आहे आणि तो ह्या लोकशाहीप्रती निष्ठा बाळगून आहे. त्याला 100% खात्री आहे की ह्या लोकशाहीमधूनच आपला विकास होणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की सुंदर वातावरण आहे आणि निवडणुका परवा दिवशी आहेत 20 डिसेंबरला. तर सर्व उमेदवार आणि मतदार दोघं पण मिळून हा लोकशाहीचा उत्सव यशस्वी करतील. असं कोणी नगरसेवक लोकप्रतिनिधी आपल्याला आयडॉल वाटतो का याच्या अगोदरचा, की त्याचं काम उत्कृष्ट आहे आणि त्याच्यापासून त्याच्या कार्याबद्दल मी काय घेऊ शकतो, असं कोणी तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? नक्कीच. असे खूप लोक आहेत ज्यांनी खूप चांगलं काम ह्या शहरामध्ये केले. विशेषतः माझ्या घरातलाच माझा आदर्श आहे माझे वडील आणि मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांसारखं काम करावं आणि त्यासाठीच माझा प्रयत्न राहील. येस. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशात फलटण हे अगदी सुप्रसिद्ध आहे, सर्वांना माहीत आहे. संपूर्ण देशातच काही घटना घडत असतात, अघटित घटना असतात, काळानुसार त्या होत असतात. पण त्या फलटण शहराची एक वेगळी ओळख, संस्थानकालीन आमचं गाव फलटण, मी फलटणचाच आहे. त्या फलटणची इतिहासकालीन असणारी ओळख, त्या फलटण शहरात, फलटण तालुक्यात उत्तमाची शेती असणारी, शेती करणारे शेतकरी आणि त्याच्याबरोबरच सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतोय. पण राजकारणात मध्ये थोडस इकडे चढ उतार असतो, राजकीय पार्श्वभूमी असेलच, पण सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, आध्यात्मिक वारसा असणाऱ्या फलटण शहरात अशी तरुण पिढी आता या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत आपणास पाहायला मिळते. 20 डिसेंबरला आपल्याला समजेल की मतदारांचा दृष्टिकोन कसा आहे, कोणता नगरसेवक त्यांना अपेक्षित राहतोय, हे आपल्याला 20 तारखेला पाहायचंय. सर, येस सर, धन्यवाद. आपण आपल्या सातारा न्यूज चॅनल मध्ये आला. आपल्या म्हणतोय, आमच्या नाही, तुमचा आमचा चॅनल म्हणजे आपला म्हणजे सर्वांचा आहे आणि आम्ही पण एक सामाजिक बांधिलकी जोपासून आमच्या सातारा न्यूजचं काम चालू असतं. नक्कीच. खूप बरं वाटलं तुम्ही संधी दिली आणि ही संधी नाही, मी अशी रिक्वेस्ट करेन की यानंतर ही जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तुमचं स्वागत आहे आणि आपल्याला मिळून, म्हणजे अगदी मीडिया सुद्धा एक खूप मोठा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, चौथा घटक आहे. त्यामुळे मीडियाची सुद्धा तितकीच आम्हाला मदत लागणार आहे आणि आपण मिळून हे सगळं बदलूया, चित्र पॉझिटिव्हिटी आणखी वाढवूया. प्रसार माध्यमांच्या आमची तर तुम्हाला साथ असेल. थँक्यू. मंडळी, पाहूया आपण आता 21 डिसेंबरला ऐहोळे सरांचा गुलाल की भंडारा. धन्यवाद. मी राजाभाऊ बोंद्रे, सातारा न्यूज, फलटण. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.